चालू वर्षाच्या अखेरीस या दिशेने आणखी एक मोठं पाऊल भारत उचलणार आहे। राजधानी दिल्लीत झालेल्या AI समिटमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। नेमका असा काय इतिहास घडवण्याची तयारी सुरू आहे आपण बघूया। अंतराळात भारताचं पहिलं डेटा सेंटर, वर्षअखेरीस प्रोटोटाइपची पहिली चाचणी सुद्धा होणार। स्पर्धा थेट एलॉन मस्कच्या बरोबर। ऐकून विश्वास बसणार नाही, पण भारत सध्या अंतराळातल्या पहिल्या डेटा सेंटरसाठी दमदार पावलं टाकतोय। भारतीय स्पेस कंपनी अग्निकुल कॉस्मॉस आणि नीव क्लाउड यांच्या संयुक्त विद्यमानं देशातलं पहिलं डेटा सेंटर थेट अंतराळात उभारण्याची तयारी सुरू आहे। हे डेटा सेंटर पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत स्थापन करण्यात येईल आणि दिल्लीत नुकत्याच झालेल्या AI समिटमध्ये या दोन्ही कंपन्यांनी या प्रकल्पाचं मॉडेल सादर केलं। वर्षअखेरीस प्रोटोटाइप अंतराळात चाचणीसाठी पाठवण्याची तयारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। डेटा सेंटर स्पेसमध्ये ऑपरेट होणार आहे आणि याची गरज कुठे कुठे लागणार आहे तर डेटा मायनिंग आणि बिग डेटा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात डेटा जो असतो आणि आपल्याला US किंवा वेस्टर्न कंट्रीजवर अवलंबून राहावं लागतं, तर तसं न करता आता हा डेटा भारताचा स्वतःचा उपलब्ध असेल आणि 20% म्हणजे आपल्याला याचा फायदा होणार आहे। नक्कीच आता खर्च कमी आणि प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पन्न जास्ती होणार आहे। सध्या एलॉन मस्क सुद्धा अंतराळात डेटा सेंटर उभारण्याच्या तयारीत आहेत। त्यांच्या SpaceX मार्फत या प्रकल्पावर काम सुद्धा सुरू आहे। त्यांचा प्रकल्प सध्या पायलट आणि डेमो टप्प्यात असल्याचं समजतंय। या वर्षअखेरीस प्रोटोटाइप अंतराळात पाठवण्याची त्यांची सुद्धा तयारी सुरू आहे। पण अंतराळामध्ये डेटा सेंटर कशासाठी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना? जाणून घेऊयात याची कारणं। जमिनीवर डेटा सेंटरसाठी मोठी जागा, प्रचंड वीज, महागड्या कूलिंग सिस्टमची गरज आहे। वाढत्या गरजांमुळे जमिनीवरील डेटा सेंटरचा खर्च तुलनेनं अधिक ठरतोय। अंतराळात डेटा सेंटर असलं तर AI प्रोसेसिंग थेट अंतराळात करता येईल। डेटा अपलोड आणि डाउनलोड करण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा यामुळे कमी होणार आहे। सूर्यप्रकाश सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अंतराळामध्येच वीज निर्मिती शक्य होणार आहे। नैसर्गिक थंड वातावरणामुळे कूलिंगचा वेगळा खर्च सुद्धा वाचणार आहे। हा प्रकल्प उभारणारी कंपनी अग्निकुल कॉस्मॉस ही चेन्नई स्थित स्पेस टेक कंपनी आहे। लहान आणि किफायतशीर रॉकेट्स बनवण्यामध्ये या कंपनीचा आजवर मोठा भर राहिला आहे। तर नीव क्लाउड ही AI आणि क्लाउड बेस्ड कंपनी आहे। या दोन्ही कंपन्या मिळून अंतराळातल्या स्पेस सेंटरचं शिवधनुष्य पेलणार आहेत। सुरुवातीला वापर नक्कीच मर्यादित असेल, पण नंतर याचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्याचा दोन्ही कंपन्यांना विश्वास आहे। पण आपल्याला वाटतंय तेवढं सोपं हे आव्हान नाहीये बरं का। अंतराळामधील डेटा सेंटरचे काही धोके सुद्धा आहेत। डेटा सेंटरसाठी होणारी रॉकेटची उड्डाणं प्रचंड प्रदूषणकारी असतात। रॉकेट्समधून निघणाऱ्या शेकडो टन कार्बनमुळे पर्यावरणाला सुद्धा धोका आहे। शिवाय पृथ्वीच्या कक्षेतल्या सॅटेलाइट समोर अतितीव्र रेडिएशनचा सुद्धा धोका आहे। त्यामुळे बिघाड झालाच तर तो दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान सुद्धा यात आहे। अंतराळातल्या कचऱ्याची समस्या यामुळे आणखी गंभीर होण्याचा धोका सुद्धा आहेच। अंतराळातील डेटा सेंटर उभारण्यामागे आव्हानं तर मोठी आहेत, पण काळाची गरज पाहता ही पावलं आपल्याला उचलावीच लागतील। भारतानं या क्षेत्रामध्ये ठेवलेलं पाऊल हे भारतातील AI क्षेत्रासाठी एक मोठी उडी ठरणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।